जेवण करायचं
रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकादयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभो जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो कदास जन्म जन्म मोहे दिजियो राधे चरणों में वास श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनवर भुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हरवो कलेश विकार राजा राम 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 सीता राम राम 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 राजा राम राम सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राम
काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यांचे यावत मानवी जीवनाच्या कल्याणार्थ अवतीर्ण झालेले थोर साधू वैराग्याचे मुकुटमणी अखिल वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असलेले संत श्रीमंत महाराष्ट्र भूषण जगद्वंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत गोड चिंतनी अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल तुकाराम महाराजांच्या अभंगातून एक अलौकिक साधना समाजाच्या पुढे ठेवत आहेत. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर काय होत नाही याचं चिंतन तुकोबाराय आजच्या अभंगातून करतो. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर काय होत नाही महाराज सांगतात सगळं काही नामचिंतनाने घडलं जातं. तुम्ही म्हणाल ते आणि सगळं कार्य महाराज परमात्म्याच्या भजनाने होत असतो. कारण देवाचं नाम हे सर्व साधनाचं सार आहे. भवसिंधू पार करण्याकरता अत्यंत महत्वाचं साधन परमात्म्याचं भजन आहे. आणि देवाचं नामचिंतन केल्यानंतर काय होत नाही महाराज सांगतात योग याग तप अनुष्ठान जे काही कराल ते सगळं महाराज या नामचिंतनाने घडलं जातं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात एवढा सोपा मंत्र आणि 3च अक्षराचा मंत्र सोपा असलेला आपण सगळ्यांनी जपावा असा आग्रह तुकोबाराय करतात. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा परिचय परिहार देणं अगत्याचा तो असाच प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने आमनापाडा या गावामध्ये संपन्न होत आहे. गेली अनेक वर्ष आपण या ठिकाणी हा उत्सव संपन्न करतो. 31 वर्ष पूर्ण होऊन हे 32वे वर्ष आणि अतिशय गोड या ठिकाणी तिथीवर संपन्न होत असलेला हा नाम यज्ञ सोहळा. आणखी थोडासा मॉनिटर विठ्ठल आजचा दिवस बाबा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे आज बहुतांश भाविक वारकरी हे पैठण नगरीमध्ये आणि नाथ बाबांचा सोहळा संपन्न करण्याकरता तिथं उपस्थित होते. आणि याच पर्वावर आपण सर्व ग्रामस्थ मिळून एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण गेली 31 वर्ष संपन्न करत आहोत. हे 32वे वर्ष आणि या 32व्या वर्षातील ही प्रथम दिवसाची सेवा माझ्याकडे ग्रामस्थांच्या वतीने किरण दादाने सुपूर्द केलेली आहे. सज्जनो पहिला दिवस म्हटला म्हणजे कीर्तनकाराचं कर्तव्य आहे की भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने सुरुवात केली पाहिजे. विठ्ठल सगळं कार्य आपल्या जीवनातलं सिद्धीला जावं असं वाटत असेल तर त्या कार्याआरंभी आपण परमात्म्याचं नमन केलं पाहिजे. त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. संत महात्मे सांगतात आरंभी आवडी आदरी आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आपल्या जीवनामध्ये आपली मनोकामना पूर्ण करण्याकरता जे घेतलेलं कार्य पूर्णत्वाकडे जाण्याकरता आपण देवाचं भजन देवाचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून पहिल्या दिवशी मंगल केलं जातो. विठ्ठल ज्ञानोबाराय सुद्धा एका ठिकाणी आग्रह करत आहेत की भगवान परमात्म्याचं नाव हे मंगळ आहे आणि मंगळ असलेलं नाव तुम्ही घेतलं पाहिजे. असं आपण आपल्या जीवनामध्ये मंगल केलं पाहिजे. देवाचं चिंतन देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. सकल मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. अगोदर कार्यारंभी आपण काय केलं पाहिजे देवाचं चिंतन देवाचं भजन केलं पाहिजे. म्हणून पहिल्या दिवसाला कुठलाही जरी कीर्तनकार असला
तरी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे पहिल्या दिवशी नामपरच अभंग निवडला जातो. दुसऱ्या दिवशी संतपर घेतला तर चांगलाच आहे, नाहीतर पुढून स्वतंत्रता आहे. पण जागराच्या दिवशी मागणी आणि शेवटच्या दिवशी काला केला जातो. विठ्ठल परमात्म्याचं भजन, परमात्म्याचं चिंतन, त्या नामाचं महात्म्य आपण सांगितलं पाहिजे. देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन आपण केलं पाहिजे. म्हणून याच अनुषंगाने आज तुकाराम महाराजांचा तुमच्या पुढे गाऊन दाखवलेला अभंग परमात्म्याच्या नामाचं महत्व किती आहे, परमात्म्याच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याचं नाम किती श्रेष्ठ आहे याचं चिंतन तुकाराम महाराज करत आहेत. तुकाराम महाराजांना या ठिकाणी परमात्म्याच्या नामाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्याची आवश्यकता काय? महाराज सांगतात बघा, तुकाराम महाराज या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये आलं त्याचं कारणच आहे, जडजीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्मी या मृत्यू लोकामध्ये येत आहेत. तसं त्यांना येण्याची आवश्यकता नाही. परमात्म्याच्या चरणाजवळ वास्तव्य करणारे संत, वैकुंठात राहणारे संत, पण या समाजाच्या उद्धाराकरता, कल्याणाकरता या मृत्यू लोकामध्ये स्वतः अवतीर्ण होतात. संत महात्मे सांगतात, आम्ही वैकुंठ वाशी आलो याच कारणाशी, बोलीने जे ऋषी साच भावे वर्ता या विठ्ठल. आम्हाला इथं या मृत्यू लोकामध्ये येण्याची आवश्यकता नाही, पण आम्ही आलो कशा, तर या समाजाकडे पाहिलं महाराज. समाजाकडे तुकाराम महाराजांचा अवतार कार्य आहे, तो जगत उद्धारा करत आहे. आणि समाजाकडे पाहिल्यानंतर हा समाज कुठंतरी बुडत चाललाय आणि बुडणाऱ्या समाजाला तारण्याकरता संत महात्मा येतो कळवळा म्हणून या समाजाकडे पाहिला आणि समाज कुठेतरी बुडत चाललाय, समाज कुठेतरी बुडत चाललाय. हे जेव्हा तुकाराम महाराजांना कळलं तेव्हा तुकाराम महाराज वैकुंठ सोडून या मृत्यू लोकांमध्ये समाजाच्या कल्याणाकरता, त्याच्या उद्धाराकरता खाली येतात. विठ्ठल विठ्ठल. आणि समाजाला एक अलौकिक साधना महाराज तुकाराम महाराज समाजाच्या पुढे ठेवतायत. लक्षात घ्या, समाजाच्या पुढे एक अलौकिक साधना तुकाराम महाराजांनी ठेवली. अलौकिक 3 गोष्टी आहेत बाबा, बरं का? अलौकिक 3 गोष्टी आहेत. एक भगवान परमात्म्याचं नाव हे अलौकिक आहे, 2 संत हे अलौकिक आहे, आणि 3री गोष्ट महाराज सांगतात भगवान परमात्मा अलौकिक आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा अलौकिक आहे, परमात्म्याचं नाव अलौकिक आहे, आणि संत अलौकिक आहेत. आता अलौकिक कशाला म्हणतात ऐका. लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणा, पंचतत्वामध्ये जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणा, आणि कालाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणा. विठ्ठल. संत हे अलौकिक आहेत सज्जनो, संत हे अलौकिक आहेत. का संत अलौकिक आहेत त्याची 3 कारण मी तुमच्या पुढे ठेवलं. एक, लौकिक जगाला संत कळत नाही म्हणून संत अलौकिक आहे. कालाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही म्हणून संतांना अलौकिक म्हणा. आणि 3री गोष्ट महाराज, पंचतत्वामध्ये जे अडकत नाही त्यांना अलौकिक म्हणा. कालाची सत्ता साधूवर चालत नाही. आजच्या तिथीला नाथ बाबांचं जीवन जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर कालाची सत्ता चालली नाही. ते स्वतः आले, आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगो सर्व काळ सर्व सुखे. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही मृत्यू लोकातून इथं येतो, आणि आम्हाला वाटेल तेव्हा मृत्यू लोकातून आम्ही वैकुंठाला जातो. आम्हाला कालाची सत्ता आमच्यावर चालत नाही. बघा, एकनाथ महाराजांनी देह ठेवला. महाराज एकनाथ महाराजांनी आज काय सांगतो तर आज नाथ षष्ठी असल्यामुळे त्यांचं चरित्र 1 मिनिटात सांगतो. विठ्ठल विठ्ठल. नाथ बाबांनी नाथ बाबांचं कार्य केलं
आणि कार्य केल्यानंतर स्वतःचा देह ठेवला महाराज या ठिकाणी. ठेवल्यानंतर मग आता 4 जण पोहोचवायला पाहिजे की नाही. हरिपंडितांनी आपल्या संपूर्ण असलेल्या परिवाराला सांगितलं महाराज कार्य संपलं, कर्तव्य संपलं आणि देह ठेवला. ठेवल्यानंतर हरिपंडितांनी संपूर्ण महाराज त्या अपतेष्टांना बोलवलं की माझे बाबा गेले, त्यांना पोहोचवण्याकरता चला. बाकीच्या लोकांनी सांगितलं आतापर्यंत आमच्या विरोधात राहिले आणि त्यांना खांदा देण्याकरता आम्हाला कशाला बोलवतो. आतापर्यंत आमच्या विरोधात राहिले, आमच्याबद्दल पाहिजे त्या पद्धतीने व्यवहार केला नाही, त्यांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने नको त्या लोकांना जवळ केलं महाराज. सर्वसामान्यांना एकत्र करून एकनाथ महाराज जीवन जगत होते. कितीही हीन जातीमध्ये जन्माला आला तरी त्याचाही स्वीकार नाथबाबांनी केला. हे त्या लोकांना खटकत होतं म्हणून ती लोक यायला तयार नव्हती. पण हरिपंडितांनी सांगितलं नमस्कार करतो, पाया पडतो, पण चला. आग्रह केल्यानंतर हरिपंडिताला सांगितलं ठीक आहे पुढे चल, येतो आम्ही. सगळे आले महाराज, सगळे आले. तिरडी सजवली गेली, नाथबाबांना त्याच्यावर ठेवलं आणि सगळेजण राम राम बोलत बोलत निघाले. पण जाता 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 चर्चा झाली त्यांची. आतापर्यंत आपल्या विरोधात राहिला पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला ना. नाथबाबांनी तेवढे शब्द ऐकले आणि सांगितलं राम भाऊ ठेवा खाली, उतरवा खाली. सगळे पाहायला लागले, अरे कोण बोलतो. म्हणजे कोण नाही, एकनाथ मीच ठेवा, तिरडी ठेवा खाली. तुमच्याच खांद्यावर गेलं पाहिजे असं काही नाही, मी पुन्हा कधीतरी जाईन, जा तुम्ही तुमच्या घराला. नाथबाबांची तिरडी खाली उतरवली. नाथबाबा पुन्हा घरी येतात. बाबा सगळी लोक आपापल्या घरी जात आहेत. काही काळ जीवन जगल्यानंतर नाथबाबांनी विचार केला आणखी किती जीवन जगायचे, थांबावं इथं. आणि नाथबाबांनी पुन्हा देह ठेवला. पुन्हा देह ठेवल्यानंतर हरिपंडित पुन्हा गेला आणि लोकांना सांगू लागला की माझे बाबा गेले, त्या बाबांना पोहोचवण्याकरता तुम्ही चला. लोकांनी सांगितलं तुझ्या बापाला काही काम नाही, कधी जातो, कधी उठतो, कधी मरतो, आम्हाला काही तेवढीच काम आहेत का. आकार देऊ लागले. हरिपंडितांनी विनवणी केली एवढा वेळ चला, पुढे सांगणार नाही तुम्हाला. सगळे लोक एकत्र आली आणि सगळ्यांनी मीटिंग भरली. सांगितलं आता राम राम सुद्धा बोलायचं नाही, चर्चाच नाही. आता कोणी कोणाशी न बोला, हळूहळू. आता कोणी कोणाशी बोलायचं नाही, फक्त चालत राहायचं आणि एकदा ती तिरडी तिथं पोहोचवायची आणि मग घरी यायचं. पण तोपर्यंत कोणी बोलायचं नाही. ठरलं बाबा. आणि तिरडी उचलली गेली, स्मशानाच्या दिशेने चाललेले आहे. तेवढ्यामध्ये एक म्हातारी आजी आपल्या मुलीला सासरी लावण्याकरता, नवीनच लग्न झालं होतं आणि ती पोहोचवण्याकरता निघाली होती. जाता जाता तिने एकाला विचारलं बाबा कोणाची प्रीत यात्रा चालली. म्हणे नाथ बाबाची. त्या म्हातारीच्या मुखातून शब्द निघाले या नाथ्याला का आजच मरायचं होतं का. आज माझी मुलगी सोन्यासारखी मुलगी सासरी नांदायला चालले आणि अपशकुन घडला. वाईट वाटलं महाराज त्या म्हातारीला. एकनाथ महाराजांनी त्या सगळ्यांना सांगितलं ओ मंडळी थांबा म्हणे. आता लोक विचार करतात महाराज आता आम्ही कुठं काय बोललो. म्हणे तुम्ही नाही, ती म्हातारी बोलली, उतरवा खाली. नाथबाबांची तिरडी खाली उतरवली गेली. नाथबाबा पुढे गेले आणि त्या म्हातारीला सांगितलं आजी नमस्कार करतो, मीच तो नाथ. माझ्या जाण्याने जर तुमच्या मुलीला अपशकुन घडत असेल तर तुमच्या मुलीला पहिल्यांदा पाठवा, मी नंतरच्या गाडीने जातो. मी कधीतरी पुन्हा जाईल पण तुझ्या मुलीला सुखरूप पाठव. नाथबाबा पुन्हा येतात आणि आल्यानंतर काही काळ जीवन जगले. आणि नाथबाबा महाराज एक वेळ स्वतःच्या पायाने चालत चालत जाऊन गंगा मैया म्हणजे गोदाबाईच्या पात्रामध्ये जाऊन तिथं समर्पण होत आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कालाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही, काळ त्यांच्या हातात आहे. काल गुलाम सलाम करी तू कया घरी राबत असे किंवा जग काळ खाय आम्ही म्हणून संत अलौकिक आहे. जेव्हा ज्ञानोबरायांना काळ नेण्याकरता येतो, दरवाजातून यमाने आवाज दिला ज्ञानोबराय, तेव्हा निवृत्ती दादांनी पाहिलं आणि 2 बोट वर केली.
2 बोट वर केली आणि काळाने विचार केला की ज्ञानोबाराय आणखी 2 वर्ष राहावं असं निवृत्ती दादांना वाटतं. आणि काळ परत गेला महाराज. आणि परत गेल्यानंतर पुन्हा काळ परत आला तिथं 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर आल्यानंतर जे हरी घातला पुन्हा सोपान दादांनी काय केले, सोपान काकांनी 2 बोट दाखवली. पुन्हा काळाला असं वाटलं, पहिल्या वर्षी आलो तेव्हा निवृत्ती दादांना इच्छा होती 2 वर्ष ज्ञानोबाराय राहावे, पण आता सोपान काकांना वाटतं आणखी ज्ञानोबाराय 2 वर्ष आमच्या करता राहिले पाहिजे. काळ काही न बोलता महाराज पुन्हा निघून जात आहेत. आणि पुन्हा 2 वर्षानंतर जेव्हा ज्ञानोबारायांकडे काळ येतो तेव्हा मुक्ताबाईने 2 बोट करायच्या अगोदर त्याला सांगितलं, इकडे या मा, ए काळा इकडे इकडे या मा. म्हणजे तुला अक्कल कमी आहे का? म्हटलं झालं काय मुक्ताबाई, कशा करता रागवता? म्हणजे अक्कल कमी म्हणजे झालं काय तेवढं तर सांगा ना. माझ्या निवृत्ती दादाने 2 बोट वर केली, पुन्हा 2 वर्षात आला. सोपान दादाने 2 बोट वर केली, पुन्हा आला. तुला कमी डोकं आहे का? म्हटलं झालं काय तेवढं सांगा. अरे माझ्या दादाचं म्हणणं एवढं होतं, 2 वर्षांनी परत येण्याकरता तुला सांगितलं नाही, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञान दादाकडे पाहू नकोस. लक्षात घ्या. म्हणजे कालाची सत्ता साधूवर चालत नाही, कालाची सत्ता संतांवर चालत नाही, म्हणून संतांना अलौकिक म्हणतात. विठला विठला. आताचा बाबा पर्व काळ किती चांगला आहे बघा. म्हणजे ज्या साधूने काळाला जिंकलं ते एकनाथ महाराज, आणि ज्या साधूने काळाला जिंकलं कालाच्या माथ्यावर पाय देऊन वैकुंठाला गेले ते तुकाराम महाराज. 2 साधूच्या या ठिकाणी उत्सव या ठिकाणी येतात. किती झाला की नाही आताचा उत्सव. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, संतांना अलौकिक म्हणण्याचं कारण आहे कालाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही, पंचमहाभूतामध्ये ते अडकत नाही. पाणी या तत्वाला महाराज नाथ बाबांनी जिंकलं, आकाश या तत्वाला माझ्या तुकोबाऱ्यांनी जिंकलं. जिंकलं की नाही? म्हणजे या 5ही तत्वाला जिंकणारे माझे संत आहेत. कालाची सत्ता चालत नाही, पंचतत्वामध्ये अडकत नाही, आणि तिसरी गोष्ट लौकिक जगाला संत कळत नाही, म्हणून संतांना अलौकिक म्हणा. विठला लौकिक जगाला जर संत कळाले असते बाबा तर मला वाटतंय ज्ञानोबारांना आळंदीमध्ये मधुकरी मागण्याची आवश्यकता पडली नसती. लक्षात आलं तुमच्या? ज्या अर्थी ज्ञानोबाराय एवढ्या अधिकारी महात्मा असताना सुद्धा आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबारांसारख्या महात्म्याला मधुकरी मागावी लागावी, आणि मधुकरी मागून सुद्धा लोकांनी देऊ नये, हे किती मोठं दुर्भाग्य. विचार करा. ज्ञानोबारांचं नाही, समाजाचं. विठला लौकिक जगाला संत कळाले असते तर ज्ञानोबारांची अवहेलना त्या काळी तिथल्या असलेल्या ब्राह्मणांनी त्या धर्ममार्तंडांनी केली नसती. लक्षात घ्या, नसती केली. स्वतःहून जाऊन महाराज मधुकरी ज्ञानोबारांच्या झोळीत दिली असती, पण तसं घडलं नाही. कारण का? तर लौकिक जगाला संत ज्ञानोबाराय कळाले नाहीत. लक्षात घ्या. ज्ञानोबारांसारखा महात्मा जर या समाजांना कळाला असता तर त्यांच्या माय बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं नसतं. लक्षात घ्या. आज कितीतरी महाराज त्या ठिकाणी विद्यार्थी फक्त ज्ञानोबा तुकोबारांचं भजन करताय आणि 4 वर्ष आनंदाने जीवन जगतात महाराज ज्ञान संपादन करत असताना. आम्ही रिकाम्या हाताने बाबा आळंदीला गेलो, पण 4 वर्ष आम्हाला ज्ञानोबारांच्या नावाने तिथं जगवलं. विठला विठला. कधी कधी दुःख वाटतं एका गोष्टीचं महाराज, आज जर तुम्ही त्या समाधीचा उपचार जर तुम्ही पाहला तर सकाळी सकाळी दह्या दुधाचा अभिषेक केला जातो. त्याच्यावर दह्याचा, दुधाचा, मधाचा, तुपाचा अभिषेक केला जातो. अनेक पदार्थ महाराज त्या समाधीवर चढवले जातात. लक्षात घ्या. जोपर्यंत साधू जिवंत होता किंवा आपल्यामध्ये होता तोपर्यंत त्या साधूच्या मुखाला चतकोर भाकरी कोणी दिली नाही, आणि आता समाजातून बाहेर गेल्यानंतर समाधीस्थ झाल्यानंतर लोक नको नको त्या गोष्टी तिथून येतात. इंद्रायणीमध्ये स्नान करण्याची इच्छा झाली तर लोकांनी इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही. का? तर इंद्रायणी बाटल, आम्ही इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही. आज ज्ञानोबारांना स्पर्श करून आम्ही पवित्र व्हावं याची काय अपेक्षा करतात महाराज. चला जास्त विस्तार या ठिकाणी करत नाही. लौकिक जगाला संत कळत नाही म्हणून संतांना अलौकिक म्हणा. पंचतत्वामध्ये संत अडकत नाही म्हणून संतांना अलौकिक म्हणा. आणि कालाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही म्हणून संतांना अलौकिक म्हणा. विठ्ठल विठ्ठल. दुसरं अलौकिक तत्व आहे परमात्मा. परमात्मा हा अलौकिक आहे. परमात्मा हा भगवान परमात्मा अलौकिक आहे. का?
तर त्याच्यावर कालाची सत्ता चालत नाही, कारण काल त्याच्या ताब्यात आहे महाराज. संपूर्ण विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. लक्षात घ्या. प्रभू ज्याला म्हणतात, सगळ्या जगावर ज्याचं प्रभुत्व आहे, लक्षात घ्या, त्याला देव म्हणतात, त्याला ईश्वर म्हणतात, त्याला भगवान म्हणतात. सगळी सत्ता ज्याची आहे त्या परमात्म्याची आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणं स्रोत प्रभव प्रलय स्थान निधानम बीजमव्ययम. महाराज सांगतात सगळ्यावर सत्ता जर कोणाची असेल तर परमात्म्याची. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. महाराज सांगतात ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. परमात्मा हा शक्तिशाली आहे आणि सामर्थ्य त्याच्याकडे एवढं आहे महाराज. त्याच्यावर कालाची सत्ता काय चालणार आहे महाराज? परमात्म्याची सत्ताच कालावर आहे. कालावर नाही तर तुमच्या आमच्यावर सुद्धा सत्ता जर कोणाची असेल तर महाराज सांगतात भगवान परमात्मे चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भोजन. महाराज सांगतात तुम्ही आम्ही पाहतो हे कोणाची कृपा आहे? इथं सत्ता कोणाची? परमात्म्याची. आपल्या डोळ्याने जरी आपण पाहत असेल तर पाहणारा कोणतरी वेगळा आहे. लक्षात घ्या. आम्ही बोलतो पण बोलवणारा कोणीतरी वेगळा आहे. आम्ही चालतो पण चालवणारा कोणीतरी वेगळा आहे. ही सत्ता ज्याची आहे त्याला ईश्वर म्हणतात महाराज. लक्षात घ्या. आणि ईश्वरावर कालाची सत्ता चालत नाही. दुसरी गोष्ट महाराज पंचतत्वामध्ये तो अडकत नाही. पंचतत्व त्याच्या स्वाधीन आहेत, त्याच्या अधीन आहेत, त्यांनी ती निर्माण केली आहे. विठाला विठाला बैसकाना संडावी समुद्र रेखा न ओलांडावी पृथ्वी या भूते वाहवी हे आज्ञा माझी. महाराज सांगतात बघा परमात्मा या ठिकाणी परमात्म्याला अलौकिक का म्हणतात तर कालाची सत्ता चालत नाही, पंचतत्वामध्ये अडकत नाही आणि लौकिक जगाला देव कळत नाही म्हणून देवाला अलौकिक म्हणावे. लौकिक जगाला देव कळाला असता तर प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पत्रिका वाटाव्या लागल्या नसत्या की बाबा सप्ताह चालू आहे. म्हणजे आता सुद्धा पत्रका आम्हाला वाटाव्या लागतात. याचाच अर्थ लौकिक जगाला देव कळालेला नाही. लौकिक जगाला बाबा जर देव कळाला असता तर मी एक वाक्य सांगू, तुकाराम महाराजांचं वाक्य. लौकिक जगाला जर देव कळाला असता तर तुकाराम महाराज जेव्हा देव घेऊन आले तेव्हा तुकाराम महाराज जेव्हा सांगत होते बाबा देव घ्या देव घ्या देव घ्या, तेव्हा लोकांच्या मुखातून हे शब्द निघाले नसते. कोणते? देव लौकिक जगाला जर परमात्मा कळाला असता तर तुकाराम महाराज देवाला घेऊन आला तेव्हा लोकांनी सांगितलं नसता तुकाराम महाराज तुमचा देव आम्हाला नको. ज्या अर्थी देव नको या अर्थी लोकांना देव कळाला नाही. आम्हाला प्रपंचातली बाबा कुठलीही वस्तू द्या आम्ही घ्यायला तयार आहे, पण परमार्थातला देव मात्र आम्हाला नको. आता मी विनोदाने एक गोष्ट सांगत असतो बघा. 12व्याला 13व्याला श्राद्धाला लोक वाटी ग्लास तांब्या ताट अशी भांडी वाटतात. जाणाऱ्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दिले जातात. बरोबर की नाही? मी तुम्हाला विचारतो आपल्याकडे ताट कमी आहेत, आपल्याकडे वाट्या कमी आहेत, आपल्याकडे भांडी कमी आहेत का? महिला मंडळ सगळ्यांना माहित आहे. फक्त दिवाळी आली की 4 दिवस अगोदर काढायची, स्वच्छ करायची पुन्हा. बरोबर की नाही? एवढी सगळी भांडी असतात पण तरी सुद्धा महाराज एका वाटी करता किती धडपड असते. बरोबर की नाही? प्रपंचातली वाटी सुद्धा माणसं सोडायला तयार नाही, पण तुकाराम महाराज देव घेऊन आले, लोक घ्यायला तयार नाही. बाबा काय गंमत आहे बघा. पुण्यातला एक प्रकार पाहिला. आषाढी वारीला जात असताना पुन्हा हा पुण्यवन आहे बरं का, आणि पुण्याला जात असताना दिंड्या पुण्यामध्ये प्रवेश केला आणि पुण्यातली लोक फार महाराज दानशूर आहेत. दानामध्ये जर विचार केला तर पुण्यातली लोक अव्वल स्थानाला आहेत. वारकऱ्याची सेवा करतात. 5-5, 10-10 लोक घरी घेऊन जातात. त्यांना
प्रसाद देतात, त्यांना कपडे देतात, आपापल्या परीने ते सेवा करत असतात. एका व्यक्तीने केला, बरीच लोक सेवा करतात, पण आपली सुद्धा सेवा वारकऱ्यांबद्दल म्हणून त्यांनी विचार केला काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. कोणी साबण वाटतो, कोणी रेनकोट देतो, कोणी छत्री देतो, कोणी चप्पल देतो, कोण त्याच्याकडे पैसा नसल्यामुळे त्यांनी विचार केला वारकऱ्याची सेवा तर मला करायची, पण काय दिलं पाहिजे. बाबा त्यांनी मार्केटला गेलं, थोडे कंगवे आणले. कंगवे आता कंगवा कितीला मिळतो, कितीला मिळतो, साधारण तुमच्या 10 रुपयाला 5 मिळतात महाराज, बरोबर ना. एक 2 रुपये म्हणजे 10 रुपयाला 5 ना. विठाला विठाला त्यांनी कंगवे आणले महाराज आणि तिथं वाटायला सुरुवात केली. लोकांनी ही गर्दी केली काय घ्यायला. आता काय नवल आहे का हो, 1-1, 2-2 रुपयाचा कंगवा पण लोकांनी ही गर्दी केली. लोक तिथं जायला लागले. ज्यांना केस आहेत ती कंगव घेतात, नवलने बाबा. तिचा प्रकार असा पाहिला, एका माणसाला केसाचा पत्ता नाही, तो सुद्धा त्या लाईन मध्ये. मी विचारलं बाबा ही लाईन कसली तुला माहित आहे का. हो म्हणे मला माहित आहे ना. म्हटलं कसली. कंगवे मिळतात. मग तुम्हाला काय काम आहे. अहो ज्याला केस आहे तो विंचरण करता घेणार आहे, पण तुम्ही लाईन मध्ये उभं कशा करता राहणार, तुम्ही तर राहायला नाही पाहिजे. म्हणे महाराज तुम्हाला काय कळतंय. म्हणे ठीक आहे मला नाही कळत, सांगा तुम्हाला काय कळत, हे कशा करता घेऊन काय करणार. म्हणे महाराज जरी मला केस नसले नाही का, केस विंचरण्याकरता जरी मला कामाला आला नाही, तरी कुठेतरी विश्रांती मिळाल्यानंतर पाठ खाजवायला तरी येईल ना काम. फुकटचा कंगवा जर भेटला तर माणूस तोही सोडायला तयार नाही. विठाला फुकटचा देव घेऊन आले, पण तरी सुद्धा लोक घ्यायला तयार नाही. म्हणजे लौकिक जगाला देव कळत नाही, लक्षात घ्या. लौकिक जगाला जर देव कळला असता तर लोकांनी इतरांच्या पाठीमागे न लागता देवाचा स्वीकार केला असता. लक्षात घ्या, केला असता, देवाचा स्वीकार केला असता. आमचे महाराज एक विनोदाने दृष्टांत सांगायचे. बघा कीर्तन संपलं आणि काही लोक कीर्तन सुटल्यानंतर आपापल्या घरी जायला लागले. जाता जाता रस्त्याने महाराज फिरत असताना, चालत असताना, आपल्या गावाला जात असताना अंधारामध्ये त्यांना 2 मूर्ती दिसल्या. बाबा 2 मूर्ती, बॅटरी मारल्याबरोबर 2 मूर्ती दिसल्या. आणि 2 मूर्ती पाहिल्यानंतर महाराज त्यांनी विचार केला अरे इथं मूर्ती दिसतात. पण जवळ महाराज बॅटरी मारल्यानंतर लक्षात आलं एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती होती. बाबा एक 10 तोंडाचा रावण होता आणि एक मर्यादा पुरुषोत्तम रामाची मूर्ती होती. आता मी प्रामाणिकपणे इथं मंडपात बसलेल्या सगळ्यांना मी प्रार्थना करेन, या 2 मूर्तीपैकी एक मूर्ती आपल्या घरी घेऊन जायची असेल तर आपण प्रत्येक जण कुठल्या मूर्तीचा स्वीकार करू तेवढं मला सांगा. तुमच्याकडनं मला उत्तर ऐकायचंय. प्रत्येक जण सांगतो बाबा रामाची मूर्ती, बरोबर की नाही. माझ्यासह तुम्ही सगळेजण महाराज काय रामाची मूर्ती आमच्या घरात आम्ही घेऊन जाऊ असं प्रत्येकाचं बदलायचं नाही. बरं सगळ्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला 2 मूर्ती जर दिसल्या तर रावणाच्या मूर्तीचा त्याग करू आणि रामाच्या मूर्तीचा आम्ही स्वीकार करणार आहे. राम प्रभूची मूर्ती आम्ही घरी घेऊन जाणार आहे. पण जरा जवळ गेल्यानंतर महाराज बॅटरी आणखी जवळ केली. लक्षात आला रावणाची मूर्ती पाषाणाची होती आणि रावणाची मूर्ती सोन्याची होती आणि रामाची मूर्ती पाषाणाची होती. आता कुठली घ्याल बोला. आता आम्हाला रामाची आवश्यकता नाही, आता रावण आमच्या घरी आला तरी चालेल. विठाला विठाला देव कळत नाही म्हणून देवाला अलौकिक म्हणतात. 2 तत्व मी तुमच्या पुढे मांडली. एक संत अलौकिक आहेत आणि दुसरे भगवंत अलौकिक आहेत आणि तिसरा तत्व मी तुमच्या पुढे मांडायचं मला अभंग करता या ठिकाणी एवढी प्रस्तावना केली. भगवान परमात्म्याचं नाव हे अलौकिक आहे आणि अलौकिक नाव हे पंचतत्वाच्या पलीकडे महाराज. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5ही तत्वापेक्षा व्यापक स्वरूपाचं जर का असेल तर माझ्या परमात्म्याचं नाव आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची गगनाहुनी वाढ नाम आहे. महाराज सांगता बघा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश
या 5 तत्वामध्ये आकाश हे व्यापक स्वरूपाचं आहे, व्यापक आहे. पण आकाशापेक्षा जर व्यापक जर का असेल, महाराज सांगतात गगनाहुनी वाढ नाम आहे. त्या गगनापेक्षा, त्या आकाशापेक्षा मोठं जर तत्व कोणतं असेल तर परमात्म्याचं नामचिंतन आहे. म्हणून परमात्म्याचं नाव हे अलौकिक आहे. नामावर काळाची सत्ता चालत नाही, उलट देवाचं नाव घेतलेल्यावर काळ काय करत नाही. विठाला देवाचं भजन करतो तो, देवाचं चिंतन करतो, काळ त्याला काही करत नाही महाराज. म्हणजे काळाची सत्ता ही नामावर चालत नाही. एवढंच नाही, नामधारकावर सुद्धा चालत नाही. म्हणून देवाला नामाला अलौकिक म्हणतात. नामाला अलौकिक म्हणण्याचं तिसरं कारण महत्वाचं आहे. लौकिक जगाला देवाचं नाव कळत नाही, म्हणून देवाचं नाव अलौकिक आहे. आणि लौकिक जगाला जर देवाचं नाव कळलं असतं तर कीर्तनकाराला 2 तासामध्ये अनेक वेळा सांगावं लागलं नसतं, हाताने टाळी आणि मुखाने देवाचं भजन करा. विठाला 2 तासामध्ये 50 वेळा त्या कीर्तनकाराला सांगावं लागतं, भजन करा, भजन करा. त्या अर्थी लौकिक जगाला देवाचं नाव कळालं नाही. लक्षात घ्या, लौकिक जगाला जर देवाचं नाव कळलं असतं तर आम्हाला ओरडून सांगावं लागलं नसतं तुम्ही भजन करा, किंवा तुकाराम महाराजांना सांगावं लागलं नसतं सांगतो तुम्हाशी बजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया. तुकाराम महाराजांना सांगावं लागलं नसतं. तुकाराम महाराज ज्या अर्थी सांगतात त्या अर्थी आम्हाला देवाच्या नावाचं महत्व कळालेलं नाही. विठाला विठाला या समाजाला, लौकिक समाजाला अलौकिक परमात्म्याच्या नामचिंतनाचा महिमा कळत नाही. तेव्हा तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये येऊन तुमच्या आमच्यापर्यंत प्रत्येकाकडे जात आहे आणि देवाचं नामचिंतन आपण करावं म्हणून आग्रह करतात महाराज. तुकाराम महाराज सांगतात हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. बाकीचं काही करायचं राहिलं तर राहू द्या, तुम्ही नाही केलं तर इतर कोणीतरी करतील. पण या मृत्यू लोकांमध्ये मनुष्य देह धारण करून आल्यानंतर देवाचं नाव घेण्याकरता राहू नका. ओरडून सांगायला लागले महाराज. आरोळी दिली कोणीतरी देवाचं भजन, देवाचं चिंतन करा. पण तरी सुद्धा लोक ऐकत नाही. शेवटी तुकाराम महाराजांना असं वाटलं या समाजाला आपली आवाज जो दिला तो ऐकायला गेला नसेल, म्हणून लोकांपर्यंत जोर जोरात ओरडून महाराज सांगायला लागले. पण तरी सुद्धा समाज ऐकत नाही. तेव्हा तुकाराम महाराजांना थोडासा राग आला. किती सांगू तरी नाही कती भटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. तुकाराम महाराजांच्या शिव्यावर सुद्धा पीएचडी करण्यासारखे महाराज एवढ्या गोड शिव्या तुकोबारा समाजाला देतात. अरे किती सांगू तुम्हाला, आणि जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर तुम्हाला पुढे जाऊन रडण्याची वेळ येईल. पुढे जाऊन कशाला, आता काय करतो आम्ही, आता रडणंच चालू आहे ना. विठाला विठाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं याच्याकरता तुकाराम महाराजांनी आरोळी दिली. लोक ऐकत नाही. कधी कधी संतापयुक्त भावनेने महाराज थोडासा क्रोधाने बोलण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा महाराज या ठिकाणी समाजावर काही फरक पडत नाही. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं यांना रागाने सांगून चालणार नाही, यांना हाका मारून चालणार नाही, यांना प्रेमाने सांगितलं पाहिजे. पण तुकाराम महाराज समाजाच्या पुढे गेले, दोन्ही हात आपले जोडले. एवढा मोठा व्यक्ती की प्रत्यक्ष जगाचा मालक वैकुंठावरून नेण्याकरता तुकाराम महाराजांना देहूमध्ये येतो आणि आल्यानंतर तुकोबारा सांगते त्या दिवसाला घेऊन जातो. किती महात्मा मोठा असेल. एवढा मोठा महात्मा या समाजाच्या पुढे उभे राहून दोन्ही हात जोडले, मस्तक झुकवलं आणि महाराज लोकांना विनंती केली. पाया विनवितो तुम्हाला
आपलं मस्तक झुकवलं, दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, बाबा तुम्ही देवाचं भजन करा, मी तुमच्या पायाला लागतो. ज्यांच्या पायाला प्रत्यक्ष काळाने स्पर्श करावं, ज्यांच्या पायाला प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने स्पर्श करावं, एवढा अधिकारी महात्मा तुम्ही आम्ही देवाचं भजन करावं म्हणून तुमच्या आमच्या पुढे येऊन किती नम्रता भाव धारण करून सांगतात, बाबा तुमच्या पाया पडतो. एवढे तुकाराम महाराज खाली काय येतात त्याचं कारण आहे महाराज. एखादा मुलगा जर वाम मार्गाने जात असेल तर माय बापाला सहन होत नाही. लक्षात घ्या, एखादा मुलगा चुकीच्या मार्गाने जात असेल तर माय बापाला सहन होत नाही. त्याच्या कल्याणाकरता महाराज ते मायबाप सुद्धा खाली येत आहेत. एकदा विचारून बघतायत, बाळ अरे तू चुकतो, असं वागू नकोस, असं वागणं बरं नाही. आणि मग महाराज त्या ठिकाणी तरीही मुलगा जर ऐकत नसेल तर रागावतात, अरे मूर्खा तुला कळत नाही का, आतापर्यंत एवढा वेळा तुला समजावलं, तुला कळायला पाहिजे ना. पण तरी सुद्धा महाराज मुलगा त्याच ढाब्यावर पुन्हा दिसतो. शेवटी महाराज बापाला संताप निर्माण होतो आणि पाहिल्यावर एक मुस्काटात दिले महाराज, कळत नाही. अगोदर व्यवस्थित सांगितलं, नंतर रागावले, नंतर कानाखाली दिली. पण तरी सुद्धा महाराज चौथ्या दिवशी फक्त ढाबा बदलला, जागा बदलली, चालू तेच आहे. बापाला वाईट वाटलं महाराज, वाईट वाटलं. मुलगा घरी आल्यानंतर बाप त्याच्या पुढे उभा राहिला, सांगितलं, बाळा इकडे. आल्यानंतर सांगितलं, बघ तुला या चुकीच्या गोष्टीच्या सवयी लागलेल्या आहेत, त्याच्याबद्दल मी तुला कितीतरी वेळा बोललो पण तू माझं ऐकत नाही. तुला रागावलो तरी सुद्धा तू ऐकत नाही. आता हे वय काही तुला मारण्याचं आहे का? पण तरी सुद्धा मला संताप निर्माण झाला आणि मी तुझ्या कानाखाली मारली, बाळा मलाच वाईट वाटलं. पण एवढं सगळं करून तरी तू ऐकत नाही. शेवटी बाप सांगतो, आता तुझ्या बाबा बोलतो की नाही, सगळे उपाय जिथं संपले जातात त्यावेळेस दोन्ही हात जोडतो आणि बाप मुलाला सांगतो, आता तुझ्या पाया पडतो, पण हे सगळं सोड. मी तुम्हाला विचारतो, मुलाची योग्यता वाढली म्हणून बाप पाया पडतो का? बोला. मुलाची योग्यता वाढली म्हणून बाप पाया पडत नाही, तर मुलगा चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, मी सांगतो त्या पद्धतीने वागलं पाहिजे, वाम मार्गाने जाऊ नये म्हणून बाप पाया पडतो. आई सुद्धा मुलीला सांगते ना, बाळ मुली असं वागू नकोस, मी तुझ्या पाया पडते, तू या घरातली इज्जत आहेस. चार लोकांच्या समोर तू अशा पद्धतीने जर वर्तन केला तर आपल्या घरातली इज्जत चव्हाट्यावर जाईल. मी तुझ्या पाया पडते, विनंती करते ना. आईपेक्षा मुलगी मोठी नाही पण तरी सुद्धा आई हात जोडते, सांगते, बाळ असं वागू नको. का? तिच्या कल्याणाची तळमळ तिच्या अंतःकरणात आहे. तसे संत महात्मे अंतःकरणापासून समाजाला सांगतात की तुमच्या पाया पडतो, तुम्ही देवाचं भजन करा. पण तरी सुद्धा महाराज एवढं सांगून सुद्धा लोक देवाच्या भजनाकडे वळत नाही. शेवटी तुकाराम महाराजांना वाटलं काय करावं महाराज, नाना पद्धतीचं सांगितलं तरी सुद्धा महाराज समाज परमात्म्याचं भजन करत नाही. शेवटी एका माणसाने विचारलं महाराज, एक चिकित्सक बुद्धीचा माणूस होता, तुकाराम महाराज जेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला पाहतो, खांडवाला कीर्तन आहे, तुमचा आमण्यापाड्याला कीर्तन, या परिसरात कुठेही फिरता तुम्ही लोकांना फक्त सांगता देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, एवढंच तुम्ही सांगता. तुकाराम महाराज सांगतात, हा आम्ही तेवढंच सांगतो, देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. रोज तुम्ही लोकांना हेच सांगता, आल्यानंतर देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा, पाया पडून सांगतात, रागावून सांगतात. पण मी तुम्हाला असं विचारतो, तुम्ही आम्हाला देवाचं भजन करायला आम्हाला सांगता, पण त्या देवाच्या भजनाने आम्हाला काय मिळेल? तुकाराम महाराज सांगतात, देवाच्या भजनाने तुम्हाला काय मिळणार नाही हे मला सांगा. अभंगाचं पहिलं कायनो कायनो
उठल्यानंतर कोणाला तुम्ही सांगता लहान भेटू दे भजन कर, मोठा भेटू दे भजन कर, एखादा गरीब भेटला भजन कर, श्रीमंत भेटला भजन कर. जो माणूस भेटेल त्याला तुम्ही सांगता तुम्ही देवाचं भजन करा. पण देवाचं भजन केलं तर काय मिळणार आहे? तुकाराम महाराज सांगतात काय मिळणार नाही सांगणार. जसं प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं होतं काय तुझा देव कुठं आहे? प्रल्हादाने सांगितलं माझा देव कुठं नाही सांग. विठाला विठाला तुकाराम महाराज सांगतात देवाच्या भजनाने सगळं काही होतं महाराज, सगळं काही. तुम्ही जी इच्छा कराल ती परमात्म्याच्या भजनाने प्राप्त होते महाराज. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. एका भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर काय होऊ शकत नाही. फक्त इच्छा तर करून पहा. अरे आपल्या जीवनामध्ये नाम चिंतन हे आपल्या करता कल्पतरू आहे. कल्पतरू खाली बसल्यानंतर जी अपेक्षा कराल ती अपेक्षा पूर्णत्वाकडे जाते. तसं आमच्या भगवान परमात्म्याचं नाम आहे. फक्त कल्पना करा पूर्णत्वाकडे गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला काय होणार आहे? अरे नामाने लौकिक व्यवहारातल्या जर गोष्टी घडत असतील तर अलौकिक परमात्मा का मिळणार नाही? लक्षात घ्या. एखादा माणूस प्रत्यक्ष तिथं जात नाही पण तिथं गेल्यानंतर तो फोन करतो अमक्या अमक्याचा माणूस आलाय. काम होतो की नाही आपलं? एका फोनवर काम होतं महाराज. का लगेच माणसं बाजूला सरकताना सांगतात अरे हा कोणाचा आहे? त्याचा माणूस आहे. माणूस तिथं प्रत्यक्षात नाही महाराज. तो माणूस प्रत्यक्ष नाही पण त्या माणसाचं त्याने नाव सांगितलं. त्या माणसाचं नाव सांगितलं तर तालुक्यात काम होतं. जगाच्या मालकाचं नाव घेतलं तर इथं काम होणार नाही का? बेटाला तुकाराम महाराज सांगतात काय नो हे केले एका चिंतिता. काय हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातो बरं का. काय प्रश्नार्थक आहे. कधी त्याच्याने महाराज आश्चर्य व्यक्त केला जातो. काय हा आनंददायी सुद्धा आहे. काय सांगा महाराज काय तो 16 माऊलीचा किती इकडं दिंड्या तिकडं दिंड्या काय तो आनंद. आनंदवाचक सुद्धा आहे, खेदवाचक सुद्धा. एवढी वर्ष झाली महाराज त्यांच्याकडे एवढं सगळं असताना काय करावं आता काय राहिलं नाही. काय शब्द खेदवाचक. आणि इथं महाराज आम्हाला एक अलौकिक गोष्ट तुकाराम समजावून सांगतात. तुकाराम महाराज की बघा आपल्या जीवनामध्ये काहीही संकल्प करा तो पूर्ण करण्याची ताकद परमात्म्याच्या नामचिंतनात आहे. एकाने विचारलं आम्हाला सुख मिळेल का? महाराज सांगतात का मिळणार नाही? देवाचं भजन केलं तर सुख मिळेल ना. समाधाना करता तुम्ही करताना मग समाधाना करता तुमच्या जीवनामध्ये परमात्म्याचं नामच महत्वाचं आहे. नामच महत्वाचं. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात तेने सदा चेता समाधान विचारलं महाराज आम्हाला समाधान पाहिजे आणि समाधानाकरता जीव रात्रंदिवस प्रयत्न करतो. तो समाधान आमच्या जीवनामध्ये मिळेल का सांगा. आम्हाला सुख मिळेल का सांगा. तुकाराम महाराज सांगतात बघा आपल्या जीवनामध्ये समाधान पाहिजे सुख पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे? सदा परमात्म्याचं भजन त्याचं चिंतन केलं पाहिजे. परमात्म्याचं भजन केलं की परमात्म्याच्या भजनाने समाधान मिळतं सुख मिळतं. त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. संसारामध्ये कितीही प्रयत्न करा संसारामध्ये तुम्हाला सुख मिळू शकत नाही. कारण संसार दुःखरूप असल्यामुळे तो तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. विठ्ठला संसारातली कुठलीच वस्तू तुम्हाला या ठिकाणी सुख देऊ शकत नाही किंवा सुखरूप करू शकत नाही. सुखी बनायचं असेल सुखरूप व्हायचं असेल
तर देवाचं भजन, देवाचं चिंतन महत्वाचं आहे, ते केलं पाहिजे. त्याच्याशिवाय जीवनामध्ये सुख मिळू शकत नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने. आमचे महाराज एक उदाहरण सांगायचे बघा. आता लग्न सराई बाबा आले, लग्न बरोबर की नाही? आणि लग्न सराई आलेलं आहे. लग्नाकरता किती गोष्टी लागतात महाराज, किती गोष्टी. प्रसाद काय काय लागतं? चांगली प्रॅक्टिस आहे बरं. लग्नाकरता बऱ्याच गोष्टी लागतात महाराज. एवढं चांगलं मंडप पाहिजे, स्पीकर पाहिजे, डीजे पाहिजे, 1 लाख रुपयाचा बँड पाहिजे, मांडवामध्ये अशी वराडी कंपनी पाहिजे, बरोबर. या सगळ्या गोष्टी महाराज पाहिजे, तेव्हा लग्न होत असतो. पण मी तुम्हाला विचारतो साधी गोष्ट, बरं का, साधी गोष्ट. लग्नाकरता ह्या सगळ्या गोष्टी बाबा आवश्यक आहे. कशाची? मंडपाची गरज आहे. लग्नाकरता मंडपाची गरज आहे. लग्नामध्ये मंडप पाहिजे. पण मी विचारतो, मंडप असला काय नसला काय लग्न लागू शकतो की नाही? लागू शकतो ना. मंडप पाहिजेच असं नाही, पण असेल तर शोभा आहे महाराज. लग्नाला शोभा आहे, मंडप असेल तर चांगलं आहे. लग्नाकरता मंडप असला तर चांगला आहे, पण असला काय नसला काय लग्न लागू शकतो. लग्नाकरता स्पीकर पाहिजे, पण लग्नाकरता स्पीकर असला काय नसला काय लग्न लागू शकतो. लग्नाकरता 1-1.5 लाखाचा बँड पाहिजे, पण असला काय नसला काय काही फरक पडत नाही. लग्नाकरता वराडी मंडळी पाहिजे, पण मला वाटतंय ती पण असली काय नसली काय लग्न लागू शकतो. मला वाटतंय कोरोनाच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तिथं मंडप नव्हता, तिथं स्पीकर नव्हता, तिथं डीजे नव्हता, तिथं 1 लाख रुपयाचा बँड नव्हता, तिथं वराडी नव्हती. पहाटे नवरदेव जाऊन पहाटेच आपल्या घरी नवरीला घेऊन आला, तेव्हा त्या आळीला कळालं रामभाऊच्या पोराचं लग्न झालं. म्हणजे मंडपाची गरज आहे, पण महाराज असला काय नसला काय लग्न बोलत चला लागू शकतो की नाही. स्पीकर असला काय नसला काय लग्न लागू शकतो. बँड असला काय नसला काय लग्न लागू शकतो. वराडी असले काय नसले काय लग्न, बरोबर की नाही. करवल्या असल्या काय नसल्या काय लग्न, वरमाय असले काय नसले काय लग्न, नवरदेव असला काय नसला काय लग्न नाही, शक्य नाही. महाराज सांगतात इतर गोष्टी असल्या काय नसल्या काय लग्न लागू शकतो, पण लग्नाकरता जसा नवरदेव अतिशय महत्वाचा आहे, तसं तुकाराम महाराज सांगतात इतर गोष्टी असल्या काय नसल्या काय चालतील, पण जर सुख मिळवायचं असेल तर नामाशिवाय सुख मिळू शकत नाही. सुख मिळवायचं असेल तर परमात्म्याचं भजन महत्वाचं आहे, ते केलं पाहिजे. एकाने विचारलं, महाराज पाप आमच्यात असलं तर मग आम्हाला कसलं सुख मिळणार आहे, पाप घालवण्याकरता सांगा ना काहीतरी. महाराज सांगतात पाप घालवायचं, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. एका क्षणात तुमच्या जीवनातली पाप निवृत्त होऊ शकतात, फक्त हरीचं भजन करा. पण त्यांनी सांगितलं, महाराज एका जन्माचं नाही, लय जन्माचं पाप केलंय आम्ही. महाराज सांगतात किती जन्माचं पाप असू द्या, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. एका जन्माचं नाही, अनंत जन्माची पाप निवृत्त करण्याचं सामर्थ्य कशात असेल तर परमात्म्याच्या भजनात. म्हणजे सुख मिळवायचं असेल तर देवाचं भजन करा. देवाच्या भजनाने सुख मिळतं. देवाच्या भजनाने काय होतं, महाराज सांगतात पाप निवृत्त होतात. काय सांगितलं, पाप निवृत्त होतात. देवाच्या भजनाने पाप निवृत्त होतं तुकाराम महाराज, पण पुण्य मिळेल का, महाराज सांगतात का नाही मिळणार. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण
देवाचं भजन केलं पाहिजे. महाराज सांगतात पापही देवाच्या भजनाने जातं. पुण्य मिळवायचं असेल तर ते पुण्य सुद्धा देवाच्या भजनाने प्राप्त होतं. किती किती पुण्य मिळतं महाराज सांगतात त्याची मोजमाप नाही, गणनाच करता येणार. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना करता येत नाही एवढं पुण्य परमात्म्याच्या देवाच्या नामचिंतनाने होतं. महाराजांना विचारलं, महाराज पाप जातं, पुण्य मिळतं, सुखाची प्राप्ती होते, मायाजाळ तुटतं. महाराज सांगतात का नाही. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने मायाजाळ तुटतील. महाराज सांगतात मायाजाळातून सुद्धा सुटका देवाच्या भजनाने होते. लक्षात घ्या. महाराजांना विचारलं, ठीक आहे महाराज, आतापर्यंत एवढ्या गोष्टी सांगितल्या देवाच्या भजनाने हे सगळं होतं, पण एक विचारू का, आम्हाला मुक्ती मिळेल का मुक्ती. महाराज सांगतात का नाही. तुका म्हणे नामा पाशी चारी ऐसे बहुता गंती बोलिये, ऐसे बहुता गंती बोलिये, तुका म्हणे नामा पाशी चारी ऐसे बहुता गंती बोलिये, ऐसे बहुता गंती बोलिये, ऐसे बहुता या जीवनामध्ये येऊन माणसाने मोक्ष मिळवला पाहिजे ना, मुक्ती मिळवली पाहिजे. पण देवाचं नाम घेतल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळेल का तेवढं सांगा. आणि मिळत असेल तर कोणता. तुकाराम महाराज सांगतात कोणता नाही, चारही मुक्ती. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या चारही मुक्ती परमात्म्याच्या भगवंताच्या परमात्म्याच्या चिंतनाने मिळतात. मग महाराजांना विचारलं, मिळतात म्हणजे कधी 2-4 वर्षात, 8-10 वर्षात नाही. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष भूतांची. हाताने काय करायचं, मोक्ष घ्यायचं. मुखाने देवाचं भजन आणि हाताने मोक्ष मिळवायचं. मग महाराजांना विचारलं, महाराज ठीक आहे, आता तुम्ही सांगता मुक्तीही मिळते, पण देव मिळतो का. देव महाराज सांगतात देवाचं भजन करा. सुखे तो घरा नारायण, जेवढं आठवलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे देवाच्या भजनाने काय होत नाही महाराज, काय होत नाही. जे म्हणाल ते तुकाराम महाराज सांगतात होतं. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतनाने परमात्म्याच्या भजनाने काय होत नाही, सगळं काही होतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात तुम्ही देवाचं भजन, देवाचं चिंतन करा. असा पहिल्या चरणाचा भाव आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन, हाताने टाळी, मुखाने देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई, भजन केल्यानंतर सगळं काही आम्हाला प्राप्त होतं. म्हणून देवाचं भजन केलं पाहिजे. मग देवाचं नाम कसं आहे याचं चिंतन करत असताना तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, सर्व साधनाचे सार
देवाचं चिंतन केल्यानंतर काय होतं, सगळं काही होतं. एका भगवान परमात्म्याच्या चिंतनाने काय घडू शकत नाही, तर सगळं काही जीवनामध्ये घडतो. म्हणून देवाचं भजन करा. ते देवाचं नाम कसं आहे महाराज सांगतात, जेवढे काही साधना आहेत ना, त्या साधनामध्ये सार साधन जर कोणतं असेल, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. अनेक साधनं महाराज या ठिकाणी परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे आहेत. पण त्याच्यामध्ये सार साधन जर कोणतं आहे, म्हणजे श्रेष्ठ साधन कोणतं आहे, तर एक परमात्म्याचं नामचिंतन आहे. का श्रेष्ठ सांगितले आहे, तर बाकीची साधनं सुद्धा परमात्म्यापर्यंत आम्हाला नेऊ शकतात, लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये गॅरंटी कमी, बरं का, हमी कमी. पण तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, पांडुरंग भेटे भरोसेने, याला हमी म्हणतात. आणि ती साधनं जर कोणती आहे, परमात्म्याचं भजन आहे. हा सार 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 विठोबा नाम तुझे सार. बाकीची साधनं कशी आहेत महाराज सांगतात, ते खडतर आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळी न घडी साधन. आणि नाम साधना ही श्रेष्ठ साधना काय महाराज सांगतात, ती सगळ्यांना करण्यासारखी. सकलांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. देवाचं भजन, देवाचं चिंतन सगळेजण करू शकतात. नामस्मरण हे सगळ्यांना करण्यासारखं असल्यामुळे ते श्रेष्ठ आहे. सगळ्या साधनामधले सार साधन जर कोणतं असेल, तर परमात्म्याचं भजन. योग, याग, जप, तप, अनुष्ठान ही साधना करण्याकरता माणसाला आता कलियुगामध्ये टाइम नाही, बरोबर की नाही. आता माणसाकडे वेळ नाही, किंवा ती करू शकत नाही. आता योग करायचं झालं तर महाराज शक्य आहे कोणाला नाही. कीर्तनात बसता बसता किती वेळा मांड्या बदलतो आपण, इकडचं पाय उचलायचा तिकडं 11 वाजेपर्यंत. योग कोणाला जमणार आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, क्लेशोधिक तरस्तेशा अव्यक्ता सप्त चेतसा, अव्यक्ता ही गतीर दुःख देहवत भीर वाक्यते. योगाची वाटाचे निघाले का सुबटा, तया दुःखाची चवाटा भाग आला. महाराज सांगतात, योग मार्ग जो आहे ना, खडतर आहे. योग मार्ग खडतर असल्यामुळे योग मार्गाच्या वाटेला जाऊ नका, तिथपर्यंत जाणं शक्य नाही आपल्याला. योग, याग, जप, तप महाराज सांगतात, हे जे केल्यानंतर जे फलश्रुती ते नामचिंतन. योग याग विधी, योग याग विधी, योग याग मिळेल की नाही मला माहित नाही, पण या साधनातून एक गोष्ट मात्र निश्चित जीवाला प्राप्त होते, ती कोणती, दंभ अहंकार निर्माण होतो. हे विकार वाढवणारे साधन आहेत महाराज, दंभ निर्माण करणारे, अहंकार निर्माण करणारे. एखाद्याने जप करायला घेतला तर महाराज त्याला सुद्धा अहंकार निर्माण होतो. नामस्मरण करता करता जर अहंकार निर्माण होत असेल तर महाराज सांगतात तो नामस्मरण करतच नाही, लक्षात घ्या. नामस्मरण अशी साधना आहे महाराज की अहंकाराला सुद्धा अहंकार रहित करते. ती साधना म्हणजे परमात्म्याचं नामचिंतन आहे. आजही माणसं तीर्थाटनाला जातात आणि तीर्थाटनाला गेल्यानंतर माणसाचा राग, त्यांचा अहंकार कमी झाला पाहिजे महाराज. पण तसं वाटतं का आपल्याला. एखादा तीर्थयात्रा करून येते महाराज, आल्यानंतर तो सगळ्या लोकांना सांगत सुटतो महाराज, बरोबर ना. आता लोक गेले प्रयागला, किती लोकांना सांगत सुटले महाराज, प्रयागला गेलो, तिथूनच आम्ही काशी केली. काय केली, प्रयाग केला आणि प्रयाग करता करता लगेच आम्ही काय केली, काशी केली. 10 वेळा लोकांना सांगतात महाराज. लोक मनातल्या मनात विचार करतात, आम्हाला माहिती इकडे पण तू तशी इकडे पण तू काशीच केली आणि तिकडे जाऊन सुद्धा, म्हणजे अहंकार निर्माण करतो महाराज. ही जी साधना आहेत ना, ही देवापर्यंत नेत असेल की मला माहित नाही, पण याच्याने अहंकार निश्चितच वाढला जातो. तुकाराम महाराज सांगतात, हे सार तत्व मी तुमच्या पुढे सांगतो. या सार तत्वाचा जर तुम्ही जर अंगीकार केला तर निश्चितच महाराज या भवसागरातून तुम्ही पार व्हा. भवसागरातून पार होण्याकरता महाराज नामाची या सहस्रवरी
नावाय अवधारी सुजून या संसारी तारू आलो. परमात्म्याचं नामचिंतन हेच फक्त भवसागरातून जीवाला तारू शकतो. म्हणून देवाचं भजन, देवाचं चिंतन करा. मग महाराज बाकीची साधनं महाराज सांगतात ही कशी आहे. योग याग तपे केली तयाने अमोपे. महाराज सांगतात जे त्याच्याने फलश्रुती आहे तीच फलश्रुती परमात्म्याच्या भजनाने होते, किंवा भजन केल्यानंतर ते सहजच आपल्याला घडली जातात. महाराज सांगतात यज्ञ करायला माणसाकडे टाइम नाही आणि यज्ञ करण्याकरता माणसाकडे पैसा नाही, पण देवाचं नामचिंतन करता करता टाकलेलं पाऊल एक एक यज्ञाच्या पुण्या समान आहे. महाराज तुम्हाला सगळ्यांना उदाहरण माहित आहे, जेव्हा पांडवांचा यज्ञ चालू होता आणि यज्ञ पूर्णत्वाकडे गेल्यानंतर सुद्धा स्वर्गामध्ये घंटा जेव्हा वाजली नाही ना, तेव्हा सगळे एकत्र बसले आणि भगवान कृष्णाला विचारू लागले, कृष्णा देवा हे कसं काय झालं, यज्ञ तर पूर्ण झाला पण स्वर्गामध्ये घंटा का वाजत नाही. कृष्ण परमात्म्याने सांगितलं आपल्याकडे हीन जातीतला एक महात्मा उपवासी आहे, तो जर आपल्या यज्ञामध्ये जर जेवला तर निश्चित आपला यज्ञ सफल होणार आहे. म्हणजे कुठं बसलाय म्हणे असं आहे आपल्या नगराच्या बाहेर आहे. लगेच धर्मराजाने महाराज रथ सज्ज केला, रथावर आरूढ झाला आणि त्या महात्म्याला घेण्याकरता गेला. गेल्यानंतर नतमस्तक झाला, चरण स्पर्श करायला सांगितलं, महात्माजी आमचा यज्ञ चालू आहे, तो सफल होण्याकरता आपण आमच्या राज्यामध्ये यावं, प्रसाद ग्रहण करावा, आमचा यज्ञ सफल करावा. त्या महात्म्याने सांगितलं धर्मा मी तुझ्याकडे येतो, पण 100 यज्ञाचं पुण्य जर तुझ्याकडे असेल तर ते मला समर्पण कर, मी तुझ्याकडे येतो. धर्माने सांगितलं एक यज्ञ करताना घाम फुटलाय आम्हाला, तो पूर्ण होत नाही, तुला 100 कुठून देऊ. धर्मराजा निघून जातो. गेल्यानंतर शांत बसले आणि द्रौपदीने पडलेलं तोंड पाहिलं. महाराज कधीतरी नवऱ्याचा चेहरा बायकोला वाचता आला पाहिजे. बेटाला नाहीतर त्याचा पगार झाला नाही आणि ही कटकट लावते, साडी पाहिजे, हे पाहिजे, कधीतरी वाचता आला पाहिजे बरं का. त्याच्या व्यथा विचाराला त्यालाच माहित असतात, कधीतरी त्यालाही समजून घेतलं पाहिजे. आपल्या भाषेत अंथरूण बघून बाकीचे काय करत असतील म्हणून आपल्या नवऱ्याला, आपल्या पतिदेवाला सांगू नका बरं. आपला प्रपंच चांगला चालावा असेल तर ऍडजस्टमेंट विचार करा. सहकार्य, आपण सहकार्याची भावना असली पाहिजे. चला. आणि पत्नी ही पतीला पतनापासून ती वाचवते, तिचं नाव पत्नी. महाराज तिचं सत्व जाऊ नये याच्याकरता अहोरात्र प्रयत्न करणारी द्रौपदी होती. महाराज सांगितलं मालक झालं काय, म्हणे आपला यज्ञ सफल होण्याकरता एक महात्म्याची गरज आहे, तो महात्मा बाहेर बसलाय पण आपल्याकडे येत नाही, 100 यज्ञाचं पुण्य मागतो, म्हणे मी जाते. लगेच रथ तयार केला आणि रथ तयार केल्यानंतर द्रौपदीने सांगितलं रथाची मला गरज नाही, मी पायी जातो. पायामध्ये चप्पल न घालता मला द्रौपदी निघाली, कृष्णाला नमस्कार करून निघाली, म्हणजे देवा येते. आणि द्रौपदी चालत 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 जात असताना देवाचं भजन चालू बरं का. मुखाने परमात्म्याचं भजन करता करता महात्म्याकडे, देवाकडे जात असताना देवाचं भजन करा. महाराज भजन करत करत महात्म्याच्या जवळ गेली. महात्म्याला सांगितलं महात्माजी नमस्कार करायला सांगितलं, आमचा यज्ञ सफल होण्याकरता आपण आमच्या नगरामध्ये यावे, प्रसाद ग्रहण करावा, आमचा यज्ञ सफल करावा. त्या महात्म्याने सांगितलं बाळ तू कोण आहे, म्हणजे मी द्रौपदी आहे, पांडवांची पत्नी आहे. मग एक कर, तुला वाटत असेल यज्ञ सफल व्हावं असं वाटत असेल, मी तिथे यावं असं वाटत असेल तर तुझ्याकडे 100 यज्ञाचं पुण्य असेल तर ते मला समर्पण कर, मी यायला तयार आहे. द्रौपदीने सांगितलं महात्माजी 100 नाही, आता येता 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 1000 पावलं टाकत मी इथपर्यंत आली आणि 1000 पावलं टाकत असताना प्रत्येक पावलाला मी तू देवाचं नामचिंतन केलं, म्हणजे 1000 यज्ञाचं पुण्य माझ्याकडे आहे, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही घ्या, बाकीचं मला परत करा. महात्मा एकही शब्द न बोलता गुपचूप उठून द्रौपदीच्या बरोबर त्या महालामध्ये येतो आणि प्रसाद ग्रहण करतो. आपण देवाचं भजन केलं तर महाराज सांगतात त्या भजनाने यज्ञाचं सुद्धा पुण्य मिळतं. विठाला म्हणून तुकोबारांचा आग्रह, आपण आपल्या जीवनामध्ये देवाचं भजन, देवाचं चिंतन केलं पाहिजे आणि ते देवाचं भजन आपल्या जीवनामध्ये सातत्याने केलं पाहिजे. लोकांनी विचारलं महाराज मग देवाचं भजन करण्याकरता तुम्ही सांगता, मग बाकीची साधनं जशी आहेत तशीच ती साधनं आहेत का? महाराज सांगतात नाही, बाकीची साधनं खडतर आहे, बाकीची साधनं कठीण आहे, पण मी सांगतो तो साधन कसं आहे. अभंगाचं शेवटचं तुका
प्रिय हरि सोपा मंत्र प्रिय हरि सोपा मंत्र प्रिय हरि सोपा सिंधु पर अतिशय गोड आहे, सोपा आहे. तुका म्हणे जपा मंत्र 3 अक्षरी सोपा. 3 अक्षराचा मंत्र आहे विठ्ठल. किती 3 शब्द आहे आणि त्याचं भजन त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. सगळ्यांना करण्यासारखं. नामा म्हणे फार सोपे हे साधन वाचे नाम घेणे इतुकेची. महाराज सांगतात नामदेव महाराज किती सोपं आहे.
एवढं सोपं साधन मी तुमच्या पुढे ठेवतो सगळ्यांना करण्यासारखं. इथं लहान पोरगा बसलाय ना, तो सुद्धा देवाचं भजन करू शकतो. आणि शेवटचा शेवट म्हणजे 90 वर्षाचा म्हातारा बाबा सुद्धा देवाचं भजन करतो. गरीब सुद्धा देवाचं भजन करू शकतो. श्रीमंत सुद्धा देवाचं भजन करू शकतो. अज्ञानी सुद्धा देवाचं भजन करू शकतो. ज्ञानी सुद्धा देवाचं भजन करू शकतो. एवढं सोपं साधन महाराज सांगतात आपण जपलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे असं चिंतन तुकाराम महाराज आजच्या अभंगातून करतायत. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा धावता भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे असते. पहिली गाडी लेट जाता कामा नये, उद्या यातली अर्धी कमी व्हायची. वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. आणि आपण सगळेच जण या ठिकाणी उपस्थित झाला, या कीर्तनाकरता उपस्थित. पहिल्या दिवसाला मला जर बरं वाटते बाबा, म्हणजे कीर्तन पडलं तरी काही वाटत नाही. लोक म्हणतात जाऊ दे पहिला दिवस आहे, मध्ये कीर्तन असल्यानं जर पडलं तर मग लोक विचारतात अरे चौथ्या दिवसाला तर चांगलं व्हायला पाहिजे. पहिल्या दिवसाला एवढं त्या मनावर कोण लोक घेत नाही, माझ्यासाठी बरं आहे. आणि पहिल्या दिवसाकरता सुद्धा एवढी उपस्थिती आपण दाखवली. खऱ्या अर्थाने भगवंतावर असलेलं हे प्रेम आहे, नामाबद्दल असलेली ही प्रीती आहे आपल्या सगळ्यांना मनापासून. आणि खरं सांगू बाबा, आपल्यापेक्षा जास्त भक्ती यांनीच करावी बरं का नाही. जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई सगळे कामं उरकून सुद्धा आपले कुठे गेलेत काय माहिती. पुरुष वर्ग आणि बऱ्याच ठिकाणी पुरुष वर्ग कमी असतो महाराज. पण या माता माऊल्या जिथं यांची उपस्थिती तिथं कार्य महाराज असं भरून दिसतो. आणि आपण सगळ्याच जण इथं उपस्थित झालात, आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सुद्धा मायबाप या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्याला खरंच मनापासून धन्यवाद. या गावावर, या पंचकृषीवर प्रेम करणारे आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य आमचे रामप्रसाद बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. या परिसरावर असलेला हा कृपाछत्र आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण हा उत्सव संपन्न करतो. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. तसेच आमचे हरिभक्त परायण अशोक महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद की या गावाकरता एक अनमोल वेळ खर्च करून आपण इथं उपस्थित राहता. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कीर्तनाकरता गुणीजन मंडळी उपस्थित आहेत, आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आता सगळ्यांची नावं मी काही घेत नाही, आम्हाला काही बाहेर आलो आमचे जगदीश दादा आहेत आणि सगळे ग्रामस्थ मंडळ, आपल्याला सगळ्यांना मनापासून एक धन्यवाद देतो. माझ्या बाजूला विणेकरी आहेत. आता विना 2 तास सांभाळण्यामुळे कठीण, मी बघितलं मला 5 मिनिटातच दमलो मी, एवढा वजन येते. सोपं आपण घेतलात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रसादने सुद्धा या ठिकाणी गोड कीर्तन वाजवलं, त्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. त्यांच्यानंतर आता बी साईड त्यांनी सांभाळली, अमन दादा, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पहिल्या दिवसाला होतंय भारत ते असू द्या, पण आपण प्रयत्न करून चांगल्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. इथं बसलेल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पाठीमागे बसून आमच्या मित्रमंडळी उभं राहून कीर्तन ऐकलं, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. पायरीवर बसून तुम्ही ऐकलं, तुम्हाला धन्यवाद. घरात बसून ज्यांनी ऐकलं त्यांना सुद्धा धन्यवाद. पंगत घेऊन घरी जाऊन झोपले त्यांना साष्टांग दंडवत करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर उद्या दुसरा दिवस आहे, ही जागा पण भरून काढा, याची कुठेतरी ऍडजस्टमेंट करा, कसं कोपऱ्याला त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.